आज आपण कांद्याचं कोरडं पिठलं करूया। डब्यालाही नेता येतं, घरातही खाता येते, कसंही चालतं येते। त्या फक्त चव त्याची छान केली ना की मस्तच लागतं। त्याला प्रमाणात सगळं टाकलं की कुठलाही पदार्थ केव्हाही चांगलाच लागतो तो, मग घरात खावा किंवा बाहेर खावा। आता त्या पद्धतीने मी करते। कांदा हा असा उभा बारीक चिरून घेतलेला आहे। आता मी त्याच्यामध्ये डाळीचं पीठ आणि कोथिंबीर घालणार आहे। आता फोडणी आपली करायला ठेवलेली आहे। जिरे, मोहरी, हिंग आणि हळद हे नेहमीप्रमाणे त्यात घालून घ्यायचं। त्याच्यानंतर कांदा टाकायचा। कांद्याच्या आधी थोडा आपण लसूण टाकूया त्याच्यामध्ये, म्हणजे जरा लसूण परतला जाईल। आणि कांदा थोडासा परतून घ्यायचा कांदा, कारण कसं असतं त्याची भाजल्यावर जी चव परतल्यावर जी चव लागते ना ती खूप छान लागते। त्याचा स्वादही आणि वासही दोन्ही छान येतो। आता मी हा छान परतून घेते। त्याच्यावरून लसूणही परतला जाणार आहे, म्हणजे मध्ये मध्ये ज्या लसूण लागतो ना तर त्याची चव छान लागते बरं का। नुसतं जरी लसूण फोडणीत परतायचा, बाजूला काढून त्यात तिखट मीठ घातलं ना आणि खाल्ला तरी चालतो, त्याने वात कमी होतो। शरीरातले सांधे वगैरे आपल्या दुखतात की नाही काय वेळेला, तर ते सुद्धा काय वेळेला त्या लसणाने कमी होतात। म्हणजे लसणाचे फायदे असे भरपूर आहेत, तर सांगायला गेलं तर ते पुरायचे नाही, पण इतके छान त्याचा फायदा होतो। हा आता नुसता परतलेला कांदा तुम्ही बाजूला काढला आणि त्याला मीठ लावून खाल्लं तरी चालेल। आणि लसूण छान परतलाय, कांदा आणि लसूण छान परतला गेलाय। आता ही भरपूर कोथिंबीर मी यात घालणार आहे। नेहमीच्या सवयीप्रमाणे फोडणीत कोथिंबीर घालून परतून घ्यायची। मस्त कांदा आणि कोथिंबीरचा वास छान येतोय। आता त्याच्यामध्ये आपण तांबडं तिखट घालून घेणार आहे थोडंसं, म्हणजे चवीप्रमाणे। आणि गोडा मसाला पण घालायचा बरं का, छान लागतो गोडा मसाला। आता हे परतून झालं की याच्यामध्ये थोडंसं कूट घालायचं चमचाभर। काही जण घालतात, काही जण घालत नाही, पण ते घातले ना की छान चव लागते त्याची। त्याच्यात मीठ घालायचं चवीप्रमाणे। आणि सगळं परतून झालं की त्यात पाणी घालायचं। थोडंच घालायचं बरं का, थोडंच पाणी घातलेलं आहे। आमटीसारखं थोडा वेळ शिजून द्यायचं, 1 सेकंद। छान उकळायला लागलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ तुम्हाला जेवढं वाढवायचं असेल त्या पद्धतीने वाढून घ्यायचं। मी आता एवढं पहिल्याने टाकून घेते डाळीचं पीठ, म्हणजे ह्याच्या पाण्यात किती लागतंय ते अंदाज येतो आपल्याला। असं हलवलं ना तरीसुद्धा छान होतं ते, त्याला वेगळा असा काही प्रकार करावा लागत नाही, मस्त होतं घट्ट। आता ह्याच्यामध्ये अजून थोडं डाळीचं पीठ हवं आहे। आता हे राहिलेलं डाळीचं पीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेते। ह्याला काय होतं, जेव्हा घट्ट होतं ना थोडंसं आणखीन तेल टाकलं की नाही अजून छान लागतं ते। आता मी मंद गॅस करते आणि त्याच्यावर झाकण ठेवणार आहे। त्याच्यावर मी झाकण ठेवते। 2 सेकंदच ठेवायचं, काही जास्त ठेवायचं नाही, नाहीतर करपतं ते। झाकण काढून बघते, हां छान घट्ट झालेलं आहे। आता ह्याला काय करायचं की कडेकडेने थोडंसं तेल सोडायचं। थोडंसं तेल सोडायचं त्याला, म्हणजे मग त्याच्यामध्ये ते परतलं जातं आणि तेलामुळे काय होतं त्याची चव चांगली लागते, कारण हे कच्चं तेल आहे। हे आपलं त्याचं तयार झालेलं आहे, कांद्याचं कोरडं पिठलं। घरातलंच खा आणि मस्त राहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।